श्री स्वामी समर्थ. शुभ गुरुवार. नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आज मी तुम्हाला असा एक स्वामी संदेश सांगणार आहे, जो जर तुम्ही गुरुवारी शांत मनाने, श्रद्धेने आणि पूर्ण लक्ष देऊन ऐकलात तर स्वामींची कृपा तुमच्या आयुष्यात नक्कीच अनुभवायला मिळेल. आज अनेक जण मनातून खूप थकलेले आहेत, दुःखी आहेत, कोणी आर्थिक अडचणीत आहेत, कोणी नात्यांच्या ताणतणावामध्ये आहे, कोणी आजारपणाने हैराण आहे, तर कोणी प्रयत्न करूनही यश मिळत नाही म्हणून निराश आहे. तुम्हीही आहात का असेच? जर असं असेल तर आजचा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ स्किप करू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. पण भक्तांनो, आपण ऐकतो का स्वामींचं बोलणं, की फक्त मागणं करतो? गुरुवार हा स्वामींचा खास दिवस आहे. या दिवशी स्वामींची ऊर्जा, कृपा आणि संरक्षण फार प्रभावी असतं. जो भक्त गुरुवारी मन शांत करून स्वामींचा संदेश ऐकतो, त्याच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे घडत आहे ते तुला समजत नाही, पण ते तुझ्या भल्यासाठीच आहे. आज जे दुःख वाटतं तेच उद्या तुझ्या आयुष्याला योग्य वळण देणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी कधीच उशीर करत नाहीत. ते फक्त योग्य वेळ पाहतात, योग्य वेळेची वाट पाहतात. तू खूप वेळ वाट पाहिली आहेस, खूप सहन देखील केलं आहेस, खूपदा गप्प राहून अश्रू गिळले आहेस. स्वामी म्हणतात, आता तुझी परीक्षा संपत आली आहे. गुरुवारी जर तू हा संदेश ऐकत असशील तर हे समज, स्वामी तुझ्याशीच बोलत आहेत. ते म्हणतात, तू हार मानू नकोस, तुझ्या आयुष्यात खुश खबर येणार आहे. ती खुश खबर कोणती असेल? नोकरीची, व्यवसायाची, आरोग्याची, लग्नाची, मुलांची, की मनाला शांती देणारी? मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. स्वामी म्हणतात, मी जे देणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा अगदी मोठं असेल. पण त्यासाठी एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेव. संशय मनात आणू नकोस. माझ्यावर अविश्वास दाखवू नकोस. लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नकोस. तुला कमी लेखणाऱ्यांकडे पाहू नकोस. स्वामी म्हणतात, तुझी वाट वेगळी आहे. गुरुवारी सकाळी उठल्यानंतर फक्त 2 मिनिटे डोळे बंद करून एवढंच म्हण, स्वामी मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. माझं तुमच्याशिवाय कोणीही नाहीये. हे शब्द जर मनापासून आले तर स्वामींची कृपा तुला टाळता येणार नाही. हेही तेवढंच शक्य आहे. मित्रांनो, आज अनेक भक्त म्हणतात, मी खूप पूजा करतो तरी अडचणी मात्र जात नाहीत. पण स्वामी म्हणतात, पूजा कमी नाही, विश्वास कमी आहे. त्यामुळे पूजा नाही केली तरी चालेल, पण स्वामीवरचा विश्वास मात्र ढळू द्यायचा नाही. भक्तांनो, स्वामी चमत्कार करत नाहीत. ते परिस्थिती हळूहळू बदलतात. ज्यांना वाटतं माझं काहीच होणार नाही, त्यांच्यासाठी स्वामी म्हणतात, सगळ्यात आधी तुझं मन बदल, तुझे विचार बदल, तुझं मन स्वच्छ कर. तू जर आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर समज, स्वामींनी तुझ्या मनावर हात ठेवला आहे. गुरुवारी एक काम नक्की कर. कोणावरही राग, द्वेष, मत्सर ठेवू नकोस. कोणाविषयी वाईट बोलू नकोस. कोणाचं वाईट चितू नकोस. ज्यांनी तुला दुखावलं त्यांनाही मनात माफ कर. स्वामी म्हणतात, माफी देणारा भक्त मला फार आवडतो. स्वामींना माफी देणारेच भक्त आवडतात. माफी दिल्यावर मन हलकं होतं आणि हलकं मनच कृपा स्वीकारू शकतो. भक्तांनो, तुझ्या आयुष्यातील अडथळे हे कायमचे नाहीत, ते तात्पुरते आहेत. तू एकटा नाही, स्वामी तुझ्या सोबत आहेत. आज गुरुवारी जर हा संदेश ऐकताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समज, तुझ्यावर स्वामींची कृपा आहे. स्वामींची कृपा तुझ्यावर सुरू झाली आहे. लवकरच तुला अशी बातमी मिळेल ज्यामुळे तू म्हणशील, स्वामी खरंच तुम्ही माझ्यासोबत आहात, माझ्यासोबत होतात किंवा माझ्यासोबत असणार आहात. हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही आहे मित्रांनो, तर मनात उतरवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो
मी त्यांचं आयुष्य बदलून टाकतो. शेवटी एवढंच म्हणेन, भक्तांनो, गुरुवारी हा संदेश ऐकला असेल तर मनात कुठलाही संशय ठेवू नका. स्वामी तुमचं ऐकत आहेत, स्वामी तुमचं पाहत आहेत, स्वामी तुमच्याकडे लक्ष देत आहेत आणि स्वामी तुमच्यासाठी काम करत देखील आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रमैत्रिणींनो, स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी कृपा मोटिवेशनल हब या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.